तर अहमदाबाद विमान अपघाताला आज 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे, पण या दुर्घटनेत जीव गमावलेल्यांच्या कुटुंबियांच्या मनातील वेदना आजही कायम आहे। या अपघातात गोरेगाव येथील एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू झाला होता। गोरेगावच्या सय्यद कुटुंबाच्या जखमा आजही तशाच आहेत। तो हम लोग को फोटो भी वीडियो भी भेजा उसने, प्लेन का, बच्चे लोग खाना खाए एयरपोर्ट पे, सब फोटो हम लोग को भेजा उसने। सब देखो हम लोग यहाँ बैठे हैं, देखो खा रहे, तो सब भेजा। जब अंदर गया, अभी बैठे अंदर, प्लेन की फोटो भी वीडियो भी भेजा कि हम लोग अंदर बैठे, ये सीट पे बैठे, सीट पे सब कुछ किया। बस उड़ी प्लेन और पता नहीं क्या हादसा हो गया, कैसा हो गया बच्चे के साथ में। हम लोग को तो यकीन ही नहीं था कैसा होगा बोल के। लातूरच्या उदगीर ते अहमदपूर मार्गावरती एसटी बस उलटल्याने अपघात झाला। सुकणी गावाजवळ पुलाचं काम सुरू असलेल्या ठिकाणी हा अपघात झाला। प्रवाशांसाठी केलेल्या पर्यायी रस्त्यावर बस उलटलेली आहे। बसचा अपघात अनेक प्रवासी किरकोळ जखमी झालेले आहेत। बसमधील सर्व 27 प्रवाशांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले। तर उदगीर ते अहमदपूर मार्गावर एसटी बस उलटल्याने मोठा अपघात झालेला होता। या अपघातादरम्यान बसमधील सर्वच्या सर्व 27 प्रवाशांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलं। अनेक प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळते आहे। तर प्रवाशांसाठी केलेल्या पर्यायी रस्त्यावर या बस जी आहे ती उलटलेली आहे। तर नागपूर शहरातील काही भागात पावसाच्या सरी पाहायला मिळतात। पावसामुळे वातावरणात गारवा आहे। जून महिना लागूनही तापमान 44 अंशांच्या घरात आहे। यातच हवामान विभागाने पुढील 3 दिवस तापमान असंच राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला। तर हिंगोली जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। सेनगाव तालुक्यातील जयपूर, कवटा, साखरा परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडलेला आहे। जोरदार झालेल्या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला। तर हिंगोलीमध्ये जिल्ह्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळते। विविध भागांमध्ये हिंगोलीमध्ये पाऊस झालेला आहे। वादळी वाऱ्यासह हा पाऊस झाल्याचं पाहायला मिळतं। ही दृश्य आता समोर आलेली आहेत आणि यामुळे हिंगोलीमधील काही भागामध्ये हा पाऊस पडल्यामुळे नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला। उकाड्यापासून हा दिलासा मिळाल्याचं बोललं जातं। तर परभणी जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झालेली आहे। दिवसभराच्या उकाड्यानंतर रिमझिम पावसाला सुरुवात झाली। अचानक सुरू झालेल्या या पावसामुळे वातावरणात गारवा जो आहे तो निर्माण झाल्यानं नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळालेला आहे। ही दृश्य आपण परभणीमधले पाहतो आहोत। परभणीमध्ये अनेक भागांमध्ये रिमझिम पाऊस सुरू झालेला होता आणि त्यामुळे नागरिकांना थोडासा उकाड्यापासून दिलासा मिळाल्याचं बोललं जातं। तर रायगडमध्ये पावसाअभावी नदी नाले कोरडे पडलेले आहेत। शेतात पेरणी रखडल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे। मान्सूनच्या विलंबामुळे खरीप हंगामावर संकटाचं सावट असून शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी। अनेक शहरं, अनेक गावं असतील, यांना पाण्याची भीषण टंचाईचा सामना करावा लागत आहे। आपण जर सध्याची परिस्थिती पाहिली तर पावसाअभावी काही नद्या असतील, नाल्या असतील आणि छोटे जलस्रोत असतील त्या कोरडे पडलेले पाहायला मिळत आहे। काही ठिकाणी पाण्याची पातळी देखील झपाट्याने घटत आहेत। याचा परिणाम केवळ शेतीवरच नव्हे तर पशुधन आणि दैनिक पाणी पुरवठा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनी मशागतीची कामं पूर्ण केली असली तरी पावसाअभावी पेरणी देखील लांब जात आहे। वेळेवर पाऊस न पडल्यास शेतकरी देखील चिंतित होत आहे आणि त्याचप्रमाणे वाढते तापमान आणि वाढते वातावरण यांना देखील शेतकऱ्याला चिंता लागलेली पाहायला मिळत आहे। दीपक दपके, TV9 मराठी, रायगड।